मंडळी रामराम. काय चाललंय मंडळी? किती दिवसाची व्हिडिओ येत नाही आमचे, पण आता काय करता, जोडीदार म्हणते, घरचे म्हणते नको, पाहुणे रावलं नाव ठेवतात, त्याच्यामुळं थोडं नको म्हणते ती, त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ टाकत नाही जास्त प्रमाणामध्ये. पण आता खरं सांगायचं म्हणलं तर सगळीकडं प्रत्येक शेतकरी जोडी व्हिडिओ टाकतायत, पण आमचं जरासं जायचं थैली भरली चला तर मस्त मोबाईल पाहत बसता तुम्हाला काही काम सुद्धा त्या मोबाईलच्या नादामध्ये. हे असं आहे बा. ते म्हणजे काय आहे, आता 10 वाजले, आता 10 वाजून गेले. तिचं म्हणणं काय आहे, उगं नातेवाईक मी घे बसते नावं खाली आता ठेवतात, तुझ्याबरोबर. नावं ठेवतात, त्याच्यामुळे व्हिडिओ नको म्हणते ती. तर खरं मित्रांनो, खरं सांगा बरं तुम्ही, व्हिडिओ काढणं चुकीचं आहे का बरोबर आहे? खरं सांगा. आता वरती दिसन तुम्हाला, तुम्ही पुन्हा कमेंट करसान, पण परिस्थिती घर लहान असल्यामुळं असं ठेवावं लागतं आम्हाला. ओले कपडे फॅनच्या हवेला ठेवावं लागतात. तर हे बघा, तयार झाल्या तर रोजानं जायचं आहे. आणि बरेच जण म्हणतात व्हिडिओ टाकायचा दादा तुम्ही, शेतकरी जोडीचे चांगले व्हिडिओ असतात, पण आमचे मंडळी म्हणतात नको, चांगलं नाही, नातेवाईक नाव ठेवतात आहे नाही. नातेवाईकाला कोण नाही देत, पण असं काही बया म्हणते की इवाय जवायचं झालं तुम्हाला टाकायला होत होतं का, त्याच्यामुळे मग मला जास्त इंटरेस्ट नाही पाहिजे. पण आता तसं लोक कोणाला काही भेटच नाही मी, तर मग मी माझं जर सगळं जरा आपण राहिले आकडाचा विषय नाही. आता कोणी पण व्हिडिओ टाकतंय, आपल्याकडंच असे काही फालतू गिरतोय थोड्याचे. आपण आपलं जे रोजचं काम आहे आपल्या शेतातलं शेतातलं काम घरातलं हे असे विषय टाकतो. आणि काही इकडे तिकडे नाही टाकत, आम्हाला नाही आवडत तिथे टाकतात. लोकांचे कामच आहे नाव ठेवायचे. आता काल गणेश भाऊ शिंदे नाही, गणेश शिंदे, ते मोहरचा गणेश शिंदे, ते म्हणे लोकांना आम्हाला इतके कमेंट करतात म्हणे, पण आता लाखोनं कमाई म्हणे इकडे, आणि त्या कमेंटकडे लक्ष देत नाही म्हणे. गणेश शिंदे नाही का ते, तर ते म्हणे कमेंटकडे लक्ष दिलं तर मग सक्सेस होऊ शकत नाही म्हणे. मग खरं सांगायचं म्हणजे कसं आहे मित्रांनो, अडचणी परिस्थिती असली ना, कोणी नातेवाईक मित्रमंडळी कोणीच कामी येत नाही. ज्यावेळेस पैसा कमायला लागला माणूस काहीतरी चांगल्या मार्गानं, तर त्यावेळेस नाव ठेवतात लोक. आता त्या गणेश शिंदेची इतकी परिस्थिती म्हणजे खूप परिस्थिती बिकट होती, पण बिचारे आता जसं बरं चाललं तर लोक नाव ठेवतात, नातेवाईक हे असं असतं आपल्या समाजामध्ये. नाव ठेवायला काही असं पण नाव ठेवणं ते सगळे महत्वाचं काम आहे लोकांचं. आणि उपाशी राहिल्यावर मग विचारते का? हा, ते मग यायला काम धंदा करायला काय होतं. हां, नाही नाही, आतापर्यंत समजा आपण एवढ्या परिस्थितीत गेलो, समजा आलो, आपलं कोणी गेलं का रुपये आणून 10 रुपये येत नाही कोणी, पण नाव ठेवतं. असं आहे. लोकांचे काम ते एकदम साधे सोपे कामं झालेले, लोकांना नाव ठेवायचं म्हणजे काही अवघड धंदे. तर चला मित्रांनो, त्याच्यावर जगणं मुश्किल आहे लोकांच्या ह्याच्यावर. लोकांचा विचार करून आपल्याला जे नाही, आवडेल तेच करायचं आपण. तेच करायचं. इथून समोर आता नक्की आमचे व्हिडिओ येणार, फक्त सपोर्ट जास्त करा तुम्ही. हे आमचं घर छोटं आहे, तुम्ही माणसाने असे काय कपडे करून राहिले, पण आमच्याकडे पाऊस होता, छोटं घर असल्यामुळं आणि कसं टाकलेले हां, बाहेर वाळण्यासाठी याला जागा नाही, त्याच्यामुळं टाकलेलं आहे. गरीबाचं छोटंसं घर आहे. जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. शेतकऱ्याचं जीवन कसं असतं चला याच्यावरती. आता चाललो आम्ही शेतामध्ये, बॅग भरलेली आहे, रोजानं जायचंय दुसरीकडे. बॅग भरली, आता ड्युटीला जायचं आहे. आता 10:30 वाजा लागले. चला तर जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.